नमस्कार मित्रांनो, आपल्या ज्ञान अनुभव या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. मागच्या भागात आपण बघितले, भक्ती हीच सर्वोच्च विद्या आहे. परमात्मा अनन्य भक्तांचा योगक्षेम वाहतो आणि पान, फूल, फळ, पाणी भक्तीने दिलं तर परमात्मा स्वीकारतो. मित्रांनो, आजच्या अध्यायामध्ये समजून घेणार आहोत, परमात्मा आहे, पण कुठे आहे? तुम्ही कधी विचार केला आहे का? सूर्याचा तो प्रकाश कुठून येतो? हिमालयाची ती उंची किती? समुद्राची ती खोली किती? सिंहाला बळ कुठून येते? महापुरुषांची ती प्रतिभा कुठून येते? मित्रांनो, आजचा अध्याय सांगतो, हे सगळं परमात्म्याकडूनच आहे. आजचा अध्याय आहे विभूती योग. विभूती म्हणजे परमात्म्याच्या दिव्य शक्ती, दिव्य अभिव्यक्ती. आज श्रीकृष्ण सांगणार आहेत, मी कुठे कुठे आहे, माझ्या कोणत्या विभूती आहेत आणि जगातल्या सर्वश्रेष्ठ गोष्टींमध्ये मी कसा आहे. मित्रांनो, हा अध्याय वाचल्यावर तुम्हाला सूर्याकडे पाहण्याची, नदीकडे पाहण्याची, महापुरुषांकडे पाहण्याची दृष्टीच बदलेल. तर चला सुरू करूया. मित्रांनो, अध्याय 10ची सुरुवात होते श्रीकृष्णाच्या एका अत्यंत प्रेमळ वचनाने. भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेहं प्रियमाणाय वक्ष्यामी हितकामया. म्हणजे, हे महाबाहो, पुन्हा एकदा माझं परम वचन ऐक. तू मला प्रिय आहेस, म्हणून तुझ्या हितासाठी मी सांगतो. मित्रांनो, बघा किती प्रेमळ आहे हे. श्रीकृष्ण म्हणतात, तू मला प्रिय आहेस म्हणून सांगतो. परमात्मा आपल्यावर प्रेम करतो, आपणच त्याला विसरतो. आणि मग ते सांगतात, नमे विदुः सुरगणाः प्रभवं न महर्षयाः अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. म्हणजे, माझ्या उगमाला देवगण जाणत नाहीत, महर्षीही जाणत नाहीत, कारण मी सर्व देव आणि महर्षींचा आदी आहे. मित्रांनो, परमात्म्याचं उगमस्थान कुणालाही माहीत नाही. ब्रह्मदेवालाही नाही, इंद्राला नाही, महर्षींनाही नाही. कारण परमात्मा हा सर्वांचा उगम आहे, त्याचा स्वतःचा उगम नाही. जो सगळ्यांना जन्म देतो, त्याचा जन्म कुठून? हा प्रश्नच अर्थहीन आहे. आणि मग श्रीकृष्ण सांगतात, यो माम जमनादिम च वेत्ती लोकमहेश्वरम असम्मूढो समर्थयेषु सर्व पापै प्रमुच्यते. म्हणजे, जो मला अजन्मा, अनादी आणि लोकांचा महेश्वर जाणतो, तो मनुष्यांमध्ये अमोह आणि सर्व पापांपासून मुक्त होतो. परमात्म्याला ओळखणं हेच सर्व पापांपासून मुक्तीचा मार्ग. मित्रांनो, आता श्रीकृष्ण सांगतात, त्यांच्यातून सृष्टी कशी निर्माण होते. बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यम दमः शमः सुखम दुःखम भवो भावो भयम चाभयमेव च अहिंसा समता तुष्टिस्त तपो दानम यशो यशः भवन्ति भावाभूतानां मत्त एव पृथग्विधाः. मित्रांनो, इथे परमात्म्याने सांगितलेले मानवी जीवनातले सर्व भाव, बुद्धी, विचार करण्याची शक्ती, ज्ञान, जाणण्याची शक्ती, असम्मोह, मोह न होणं, क्षमा, माफ करण्याची शक्ती, सत्य, खरं बोलणं, दम, इंद्रिय संयम, शम, मनसंयम, सुख-दुःख दोन्ही परमात्म्याकडूनच, भय अभय, भीती आणि निर्भयता, अहिंसा, न दुखवणं, समता, समभाव, तप, दान, साधना आणि देणगी, यश अयश दोन्ही परमात्म्याकडूनच. मित्रांनो, सगळ्या भावनांचा उगम परमात्माच आहे. आनंद येतो परमात्म्याकडून, दुःख येतं परमात्म्याकडून, भीती येते परमात्म्याकडून, धाडस येतं परमात्म्याकडून. सगळं परमात्माच देतो, आपण फक्त साक्षी आहोत. मित्रांनो, आता श्रीकृष्ण सांगतात, सृष्टीची उत्पत्ती कशी झाली. महर्षयाः सप्तपूर्वे चत्वारो मनवस्तथा मद्भावा मानसा जाता येषां लोक इमा प्रजाः. म्हणजे, 7 महर्षी आणि 4 मनु हे माझ्या भावातून, माझ्या मनातून जन्मले आणि या जगातले सर्व प्राणी त्यांच्यापासून आले. मित्रांनो,
सप्तर्षी 7 महान ऋषी मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतू आणि वशिष्ठ, 4 मनुष्य जातीचे जनक, हे सगळे परमात्म्याच्या विचारातून जन्मले. परमात्मा विचार करतो, सृष्टी होते. आणि मग श्रीकृष्ण सांगतात, एताम विभूतिम योगम च ममयो वेत्ती तत्वतः सोविकंपेन योगेन युज्यते नात्र संशयः. म्हणजे माझी ही विभूती आणि योग जो तत्वतः जाणतो तो निश्चितच अविचल योगाने युक्त होतो, यात संशय नाही. परमात्म्याच्या विभूती जाणणं हेच योगाचा आधार आहे. मित्रांनो, आता अर्जुनाच्या मनात एक नवीन भावना उचंबळते. तो म्हणतो, परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजनम विभूम. म्हणजे तुम्ही परब्रह्म आहात, परमधाम आहात, परम पवित्र आहात, शाश्वत, दिव्य, आदिदेव, अजन्मा आणि सर्वव्यापी आहात. मित्रांनो, अर्जुन आता स्तुती करतो. त्याला आता समजलं आहे, समोर बसलेला हा साधा मित्र नाही, हा परमात्मा आहे. आणि मग अर्जुन विचारतो, वक्तुमर्हस्य शेषेण दिव्या ह्यात्मविभूतयः याभिर्विभूतिभिर लोकानी इमांस्त्वं व्याप्य तिष्ठसी. म्हणजे तुम्ही ज्या विभूतींनी या लोकांना व्यापून राहता त्या दिव्य विभूती संपूर्णपणे सांगा. अर्जुन विचारतो, तुम्ही कुठे कुठे आहात सांगा. हाच प्रश्न आपणही विचारतो. परमात्मा आहे, पण कुठे आहे? आणि श्रीकृष्ण उत्तर देतात, ते उत्तर आहे, जिथे जिथे श्रेष्ठता आहे तिथे तिथे मी आहे. मित्रांनो, आता येतो अध्यायाचा सर्वात भव्य भाग. श्रीकृष्ण सांगतात त्यांच्या विभूती. ते म्हणतात, हंतते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यंतो विस्तरस्य मे. म्हणजे हे कुरुश्रेष्ठ, मी तुला माझ्या दिव्य विभूती सांगतो, पण फक्त प्रमुख, कारण माझ्या विस्ताराला अंत नाही. मित्रांनो, श्रीकृष्ण म्हणतात, मी सगळं सांगू शकत नाही, कारण माझ्या विभूतींना अंत नाही. किती भव्य आहे हे. आता बघा, श्रीकृष्ण कुठे कुठे आहेत? देवांमध्ये. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थितः अहमादिश्च मध्यम च भूतानाम अंत एव च. म्हणजे हे गुडाकेश, मी सर्व भूतांच्या हृदयात राहणारा आत्मा आहे. मीच सर्व भूतांचा आदी, मध्य आणि अंत आहे. मित्रांनो, परमात्मा तुमच्या हृदयात आहे. तुम्हाला दूर जायची गरज नाही. आत वळा, तो आहे. पुढे श्रीकृष्ण सांगतात, आदित्यांमध्ये मी विष्णू आहे. 12 आदित्यांमध्ये विष्णू सर्वश्रेष्ठ, तो मी आहे. ज्योतींमध्ये मी सूर्य आहे. मित्रांनो, उद्या सकाळी सूर्योदय पाहताना लक्षात ठेवा, तो सूर्याचा प्रकाश परमात्म्याचा प्रकाश आहे. मरुतांमध्ये मी मरीची आहे. नक्षत्रांमध्ये मी चंद्र आहे. मित्रांनो, रात्री चंद्र पाहताना तो चंद्रप्रकाश परमात्म्याचाच आहे. वेदांमध्ये मी सामवेद आहे. देवांमध्ये मी इंद्र आहे. इंद्रियांमध्ये मी मन आहे. प्राण्यांमध्ये मी चेतना आहे. रुद्रांमध्ये मी शंकर आहे. यक्ष राक्षसांमध्ये मी कुबेर आहे. वसूंमध्ये मी अग्नी आहे. पर्वतांमध्ये मी मेरू आहे. मित्रांनो, हिमालय पाहताना त्या उंचीत परमात्मा आहे. पुरोहितांमध्ये मी बृहस्पती आहे. सेनापतींमध्ये मी कार्तिकेय आहे. सरोवरांमध्ये मी समुद्र आहे. मित्रांनो, समुद्र पाहताना त्या अथांग खोलीत परमात्मा आहे. महर्षींमध्ये मी भृगू आहे. वाणीत मी एकाक्षर ओम आहे. यज्ञांमध्ये मी जपयज्ञ आहे. स्थावरांमध्ये मी हिमालय आहे. अश्वत्थ सर्व वृक्षाणाम देवर्षीणाम च नारदः गंधर्वाणाम चित्ररथः सिद्धानाम कपिलो मुनिः. म्हणजे वृक्षांमध्ये मी अश्वत्थ, पिंपळ आहे. मित्रांनो, म्हणूनच पिंपळाला आपण पवित्र मानतो. त्या झाडात परमात्मा आहे. देवर्षींमध्ये मी नारद आहे. गंधर्वांमध्ये मी चित्ररथ आहे. सिद्धांमध्ये मी कपिल मुनी आहे. उच्चैश्रवसम
श्यावानां विद्धि माममृतोद्भवम ऐरावतम गजेंद्राणाम नराणाम च नराधिपम. म्हणजे घोड्यांमध्ये मी उच्चैश्रवस आहे, हत्तींमध्ये मी ऐरावत आहे, माणसांमध्ये मी राजा आहे, आयुधांमध्ये मी वज्र आहे, गायींमध्ये मी कामधेनू आहे, संतानाचा हेतू मी कंदर्प कामदेव आहे, सर्पांमध्ये मी वासुकी आहे, अनंतश्चास्मी नागानाम वरुणो यादसामहम पितॄणाम अर्यमाचास्मी यमः संयमतामहम. म्हणजे नागांमध्ये मी अनंत आहे, जलचरांमध्ये मी वरुण आहे, पितरांमध्ये मी अर्यमा आहे, नियमकांमध्ये मी यम आहे, दैत्यांमध्ये मी प्रल्हाद आहे. मित्रांनो, प्रल्हाद दैत्यकुळात जन्मूनही परमात्म्याचा परमभक्त, त्याच्यातली भक्ती ती परमात्माच आहे. गणनांमध्ये मी काळ आहे, पशूंमध्ये मी सिंह आहे. मित्रांनो, सिंहाचं ते बळ, ती डरकाळी, त्यात परमात्माच आहे. पक्ष्यांमध्ये मी गरुड आहे, शुद्ध करणाऱ्यांमध्ये मी वायू आहे, शस्त्रधाऱ्यांमध्ये मी राम आहे, माशांमध्ये मी मगर आहे, नद्यांमध्ये मी गंगा आहे. मित्रांनो, गंगेत स्नान करताना त्या पाण्यात परमात्मा आहे. सर्गाणामादिरंतश्च मध्यम चैवाहमर्जुन अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम. म्हणजे सर्व सृष्टींचा आदी मध्य आणि अंत मी. विद्यांमध्ये मी अध्यात्मविद्या आहे, वादांमध्ये मी तर्कशास्त्र आहे, अक्षरांमध्ये मी अ आहे, समासांमध्ये मी द्वंद्व आहे, काळांमध्ये मी अक्षय काळ आहे, विधात्यांमध्ये मी ब्रह्मदेव आहे. मृत्यू सर्वहरश्चाहम उद्भवश्च भविष्यताम कीर्ती श्रीर्वाक्च नारीणाम स्मृतिर्मेधा धृती क्षमा. म्हणजे मी सर्व हरण करणारा मृत्यू आहे, भविष्यात जन्म घेणाऱ्यांचा मी उगम आहे. स्त्रियांमध्ये कीर्ती, श्री, वाणी, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा मी आहे. सामवेदांमध्ये मी बृहत्साम आहे, छंदांमध्ये मी गायत्री आहे, महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे, ऋतूंमध्ये मी वसंत आहे. मित्रांनो, वसंत ऋतूत जेव्हा फुले फुलतात त्या सौंदर्यात परमात्माच आहे. कपटाऱ्यांमध्ये मी द्यूत आहे, तेजस्वींमध्ये मी तेज आहे, जय आहे, पराक्रम आहे, शक्ती आहे, मी आहे. यदूंमध्ये मी वासुदेव आहे, पांडवांमध्ये मी अर्जुन आहे, मुनींमध्ये मी व्यास आहे, कवींमध्ये मी शुक्राचार्य आहे. मित्रांनो, विभूती सांगताना श्रीकृष्ण म्हणतात, दंडो दमयतामस्मी नीतिरस्मी जिगीषताम मौनम चैवास्मी गुह्यानाम ज्ञानम ज्ञानवतामहम. म्हणजे शिक्षा देणाऱ्यांमध्ये मी दंड आहे, जिंकू इच्छिणाऱ्यांमध्ये मी नीती आहे, गुप्त गोष्टींमध्ये मी मौन आहे, ज्ञानवंतांमध्ये मी ज्ञान आहे. मित्रांनो, मौन हे परमात्म्याचंच रूप आहे. जेव्हा शब्द संपतात, जेव्हा सगळं शांत होतं, त्या शांततेत परमात्मा असतो. म्हणूनच ध्यानात मौन असतं, कारण मौनातच परमात्मा भेटतो. मित्रांनो, इतक्या विभूती सांगितल्यावर श्रीकृष्ण एक महत्त्वाचं सांगतात, यच्चापि सर्वभूतानां बीजं तदहम अर्जुन न तदस्ति विना यत्स्यान मया भूतम चराचरम. मित्रांनो, हे वाक्य लक्षात ठेवा. याचा अर्थ, हे अर्जुना, जे सर्व प्राण्यांचं बीज आहे ते मी आहे. माझ्याशिवाय कोणताही चर किंवा अचर प्राणी अस्तित्वात नाही. परमात्मा हे बीज आहे. सगळी सृष्टी त्या बीजाचं झाड आहे. बीजाशिवाय झाड नाही, परमात्म्याशिवाय सृष्टी नाही. आणि मग श्रीकृष्ण सांगतात विभूतींचा सारांश, नान्तोस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप एष तु उद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया. म्हणजे हे परंतप, माझ्या दिव्य विभूतींना अंत नाही. मी हा विभूती विस्तार फक्त उदाहरणासाठी सांगितला. मित्रांनो, हे फक्त उदाहरण होतं. परमात्म्याच्या विभूती इतक्याच नाहीत, त्याच्या विभूतींना अंत नाही. जिथे जिथे काहीही विशेष आहे, जिथे जिथे श्रेष्ठता आहे, तिथे तिथे परमात्माच आहे. मित्रांनो, अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्ण सांगतात सर्वात मोठं रहस्य, अथवा बहुनैतेन किम ज्ञातेन तवार्जुन विष्ठभ्याहमिदं कृत्स्नम एकांशेन स्थितो जगत. मित्रांनो, हे वाक्य ऐका. याचा अर्थ,
किंवा हे सगळं जाणून काय होणार अर्जुना? मी माझ्या एकाच अंशाने हे संपूर्ण जग व्यापून राहिलो आहे. मित्रांनो, एकाच अंशाने संपूर्ण जग, हे समजलं का? संपूर्ण विश्व, असंख्य आकाशगंगा, असंख्य ग्रह, असंख्य तारे, सगळी प्राणी, सगळी सृष्टी, हे सगळं परमात्म्याचा फक्त एक अंश आहे. बाकीचे अनंत अंश ते कल्पनातीत आहेत. मित्रांनो, आपण किती छोटे आहोत हे जाणवतं ना? पण एकाच वेळी आपण त्या अनंत परमात्म्याचाच भाग आहोत. हे किती मोठं आहे. एक छोटी लाट, पण समुद्राचीच लाट. समुद्र तिच्यातच आहे. तुम्ही छोटे, पण परमात्म्याचाच भाग. परमात्मा तुमच्यातच आहे. मित्रांनो, आजच्या अध्यायातून 4 मोठ्या शिकवणी मिळाल्या. पहिली शिकवण, जिथे जिथे श्रेष्ठता दिसते तिथे तिथे परमात्माच आहे. सूर्यात, चंद्रात, हिमालयात, गंगेत, सिंहात, पिंपळात सर्वत्र परमात्मा पाहायला शिका. दुसरी शिकवण, परमात्म्याला अंत नाही, त्याच्या विभूतींना अंत नाही. तुम्ही जितका शोधाल तितका तो आणखी सापडेल. हा प्रवास कधीच संपत नाही. हाच त्याचा आनंद आहे. तिसरी शिकवण, तुमच्यातली कोणतीही श्रेष्ठता, बुद्धी, शक्ती, प्रेम, करुणा, ते तुमचं नाही, परमात्म्याचंच आहे. अहंकार सोडा, कृतज्ञता ठेवा. चौथी शिकवण, संपूर्ण सृष्टी परमात्म्याचा एकच अंश आहे. तुम्ही त्या अनंत परमात्म्याचा भाग आहात. तुमची किंमत अमोल आहे. तर मित्रांनो, आजचा अध्याय 10 विभूती योग आपल्याला सांगतो, परमात्मा दूर नाही, तो इथेच आहे, सगळीकडे आहे. सूर्यात, चंद्रात, नदीत, झाडात, माणसात, तुमच्यात, सर्वत्र. डोळे उघडा, परमात्मा दिसेल. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत अध्याय 11 विश्वरूप दर्शन योग. अर्जुनाला श्रीकृष्णाचं विश्वरूप दिसतं. ते पाहून अर्जुन काय अनुभवतो आणि ते दर्शन कसं होतं, हे सगळं पुढच्या भागात. हा अध्याय गीतेतला सर्वात अद्भुत आहे, चुकवू नका. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ज्ञान अनुभव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की लिहा. मी प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रांजल प्रयत्न करेन. भेटूया पुन्हा पुढच्या भागात. इति श्रीमद्भगवद्गीता अध्याय 10 विभूती योगः संपूर्ण.